सध्या इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेला कुठलेही गालबोट लागू नये यासाठी त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना आवाहन केलेले आहे। त्याचबरोबर पोलिसांना सहकार्य करावं आणि शांतता राखावी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। परंतु हे सगळं असतानाही आपण आपल्या मागणीवर ठाम आहोत अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आपल्याला जेलमध्ये टाकलं तरी देखील उपोषण करणारच अशी भूमिका जरांगेंनी घेतलेली आहे। त्यामुळे मागणी मान्य होईपर्यंत आपला मुंबईतच मुक्काम असेल असं देखील जरांगे म्हणतायत। त्यामुळे आज एका दिवसाची परवानगी मिळाल्यानंतर आता आज संध्याकाळी काय होईल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आज सरकारची आणि सरकारी प्रतिनिधींची त्याचबरोबर आरक्षणासंदर्भातल्या उपसमितीची सुद्धा मनोज जरांगेंची भेट होते का आणि या मागण्या सरकारपर्यंत पोहोचतात का, त्याचबरोबर यावर सरकार काय भूमिका घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मुंबईमध्ये एकीकडे गणेशोत्सवाची धूम आहे, प्रचंड गर्दी आहे आणि आता त्यानंतर मराठा बांधव सुद्धा मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे ही संपूर्ण गर्दी नियंत्रणात राखणं हे सुद्धा पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे, त्याचबरोबर सरकार समोरचं सुद्धा आहे। आणि त्यानंतर आता मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत। सर्व माध्यम प्रतिनिधी ते जमा झालेले आहेत आणि आता सरकारकडून काय भूमिका घेतली जाते हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मनोज जरांगेंच्या कार्यकर्त्यांनी हे आझाद मैदान खचाखच भरलेलं आहे आणि मराठा बांधवांनी कुठलाही गोंधळ घालू नये, जाळपोळ करू नये, दगडफेक करू नये असं आवाहन त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना केलेलं आहे। पोलिसांना सहकार्य करावं असं देखील ते म्हणतायत। मनोज जरांगेंचं हे उपोषण आता सुरू झालेलं आहे आणि मनोज जरांगेंना कुणाकुणाचा तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला नाही आला पाहिजे। ही जबाबदारी पूर्ण तुमच्यावर घेतली का जबाबदारी? परत एक सांगतो, पुढे जाळपोळ दगडफेक करायची नाही। जबाबदारी सगळ्यांनी घेतली का? कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे, आपण आपली जबाबदारी घ्यावी, पोलिसांना सहकार्य करावं, जाळपोळ दगडफेक होईल असं काहीही करू नये असं देखील आवाहन त्यांनी केलेलं आहे। मनोज जरांगेंनी काही हमी पोलिसांना दिलेल्या होत्या हमीपत्रातून आणि आपण वाहतुकीत अडथळा आणणार नाही, ठरवून दिलेल्या संख्ये एवढेच आंदोलक असतील अशी हमी त्यांनी दिलेली होती। स्वयंसेवक पोलिसांना सहकार्य करतील असं सुद्धा आश्वासन त्यांनी पोलिसांना दिलेलं होतं आणि मंजुरी मिळालेल्या जागीच आपण आंदोलन करू असं देखील ते पोलिसांना म्हणाले होते। त्याचबरोबर आंदोलन सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच होईल असं देखील ते म्हणाले होते। परंतु आज हे सगळ्या मागण्या मराठा आंदोलकांच्या मान्य होतील का, सरकारकडून काय भूमिका घेतली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरकारची भूमिका नेमकी काय असेल हे प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे आणि आज त्यानंतर एका दिवसाच्या आंदोलनाच्या परवानगीनंतर आज संध्याकाळपर्यंत नेमक्या काय घडामोडी घडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मनोज जरांगे हे आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झालेले आहेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्र आज दुपारपर्यंत ते मुंबईत पोहोचले।